नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे मीराची आई आता रवीबरोबर गप्पा मारत असते. तेव्हा ती रवीला विचारू लागते, आता तुम्हाला भरपूर सुट्ट्या काढल्या असतील. तेव्हा रवी म्हणू लागतो, नाही काकू, हे लग्न होईपर्यंत सुट्ट्याच आहे आता. तेव्हा लगेच आता इथे मधू ही रवी जवळच बसलेली असते. तेव्हा लगेच ती रवीला खुणवते आणि म्हणू लागते, अरे बापरे, एवढ्या सुट्ट्या म्हटल्यानंतर तिकडे मिस डबिंगची तर खाण्याची पंचायत झाली असेल. अरे बापरे, मिस डबिंगला तर खूप आठवण येत असेल ना तुझी. तेव्हा लगेच आता रवीही आपल्या हाताने तिला मारतो आणि म्हणू लागतो, ए मधू, गप्प बैसा, उगाच काही बोलू नको. तेव्हा लगेच मधुरा म्हणू लागते, अरे एक काम करायचं ना, तुझ्या त्या मिस डबिंगला इकडे जेवायला बोलवायचं ना, म्हणजे कसं तिला ना इकडचं खाऊन तुझ्या जेवणाची आठवण नसते आली. आता मात्र रवी म्हणू लागतो, ए मधुरा, गप्प बैसा, नाहीतर पुढच्या वेळेस स्पेशल काहीतरी बनवलं ना, तुला खायलाच देणार नाही. तेव्हा लगेच मधू म्हणू लागते, अरे बापरे, म्हणजे आता काय बाबा, आम्हाला काहीही मिळणार नाही, जे काय असेल ते सगळं मिस डबिंगलाच ना. आता लगेच मधू हे सगळं बोलत असतानाच मीराच्या आईला मात्र राग येतो. तेव्हा मीराची आई म्हणू लागते, मधुरा काय चालू आहे तुझं? अगं मी काही बोलत नाहीये, म्हणून तुझं मी बघून घेते आणि तू बोलतच चालली. अगं आपल्या जावयाचा भाऊ आहे तो आणि त्यांचा मान राखायचा शिक. असं काय रव्या रव्या लावलंय तू? आणि त्यांच्याशी नीट बोलत जा, मानाने त्यांना हाका मारत जा. तेव्हा रवी म्हणू लागतो, बघितलं मधू, काय सांगितलं, जरा तुझ्या आईच्या बोलण्याकडे लक्ष देत जा. तेव्हा मधू म्हणू लागते, ए गप रे रव्या तू. आता मात्र लगेच मधू त्याच्या हातावरती हात मारते. आता मात्र मीराच्या आईला हे सगळं बघून खूपच राग येतो. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, रवी भाऊजी, का नाही बोलवलं तुम्ही? तुमच्या त्या मैत्रिणीला बोलवायचं ना हो. तेव्हा रवी म्हणू लागतो, अगं वहिनी, अजून आमच्यात असं काहीच नाही आहे, मग मी कसं बोलू शकतो तिला? तेव्हा लगेच आता मधुरा म्हणू लागते, बघ बघ ताई, अजून असं काही नाही आहे, नेमकं आहे तरी काय मग? आता मात्र रवी लगेच म्हणू लागतो, बाबा मला आवाज देत आहेत, मी पटकन जाऊन येतो. तेव्हा मधू आता पटकन रवी पुढे आडवी होते आणि म्हणू लागते, ए कोणी बोलवत नाही तुला, पटकन सांग, अजून काय चालू आहे तुमच्या दोघांमध्ये? आता मात्र लगेच रवी म्हणू लागतो, मी आलोच म्हणतोय ना, तिकडे काहीतरी काम असेल, मी जाऊन येतो. असे म्हणून रवी आता तिथनं निघून जातो. तेव्हा लगेच आता मीराची आई म्हणू लागते, मीरा, जा बरं, अजून काही काम राहिलंय का बघू नये, तोपर्यंत हे हार घेऊन मी पुढे येते. आता मात्र लगेच मीरा तिथनं निघून जाते. त्याच वेळेस मीराची आई मधूला म्हणू लागते, अगं मधू, काय चालू आहे तुझं? तुझं हे असं वागणं मीराच्या सासूबाईंना बिलकुल पटणार नाही. तू त्या रवीपासून जरा लांब राहा ना, किती वेळा सांगितलं मी. तेव्हा लगेच आता मधू म्हणू लागते, हे बघ आई, आपण काही करू नाही करू, त्या मीराताईच्या सासूला रागच येतो आपला, त्यामुळे ना तू नको विचार करू त्यांचा, सोडून दे ना सगळं. अगं रवी फक्त माझा एक चांगला मित्र आहे. तेव्हा लगेच मीराची आई म्हणू लागते, अगं मित्र असू दे नाही तर काही असू दे, पण तू त्यांच्यापासून जरा सांगितलं ना तुला. तेव्हा लगेच आता मधू म्हणू लागते, आई तू लक्ष नको देऊ म्हणते ना मी, चल आम्ही हार घेऊन जातो. असे म्हणून आता मधू हार उचलते आणि पटकन एक हार रवीच्या हातात देते आणि दुसरा आपल्या हातात. आता मात्र हे सगळं बघून इथे मीराच्या आईला मात्र खूपच राग येत असतो. तर इकडे रूममध्ये देविका आता सोनालीला म्हणू लागते, आता जे काय व्हायचंय ना ते होऊ दे, आता मी पंकजला सगळं काही खरं खरं सांगणार आहे. असे म्हणून देविका आता पंकजला फोन लावते. त्याच वेळेस इकडे रूममध्ये पंकज मात्र देविकाचाच विचार करत असतो. आता मात्र देविकाचा फोन येताच पंकज खूपच खुश होतो आणि म्हणू लागतो, वा देविका, तुला 100 वर्ष आयुष्य बरं का, खरंच मी आत्ता तुझाच विचार करत होतो ग, कधी एकदाचं आपलं लग्न होतंय ना आणि तुला मी आमच्या घरी घेऊन जातोय असं झालंय मला. खरंच खरंच खूप आनंद झालाय देविका. आता मात्र देविकाला तर पंकजचा हा आनंद बघून खूपच बरं वाटतं, पण काय करणार, सगळं काही तिला खरं सांगायचं असतं. तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो, देविका, कधी एकदा तुला आपल्या त्या रूममध्ये नेतोय आणि खरंच आपल्या संसाराला सुरुवात करतोय ना असं झालंय ग मला. खरंच आपण दोघं ना आयुष्यात नेहमी अशीच एकमेकांची साथ देऊया आणि कधीही काही एकमेकांपासून लपवायचं नाही. सगळं जे काही असेल ना ते खरं
खरं सांगून टाकायचं. आता मात्र देविका लगेच हो म्हणू लागते. त्याच वेळेस पंकज म्हणू लागतो, आणि देविका, आपल्याला एकदम छान अशी गोंडस मुलं होतील बरं का, एकदम तुझ्यासारखी. आणि तुला माहिती आहे देविका, त्या दिवशी ते पूजेच्या वेळेस तो गोंडस मुलगा राजवीर आपल्या घरी आला होता. खरंच तशीच मुलं आपल्या घरी खिदळतील खेळतील ना, खूप भारी वाटतंय ना हे सगळं विचार करूनच. पण मी पण ना किती पुढचा विचार करतोय देविका. आधी तुला घरी घेऊन तर जाऊ दे, आज आपलं लग्न आहे. चल पटकन, बरं तू कशासाठी फोन केला होता, असे पंकज म्हणू लागतो. तेव्हा लगेच आता देविका मात्र गप्प असते. त्याच वेळेस पंकज म्हणू लागतो, देविका, तुला टेन्शन आलंय ना आपल्या लग्नाचं, तुझे बाबा येतील की नाही याचंच टेन्शन आलंय ना, मग तू टेन्शन घेऊ नको. तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, नाही पंकज, त्याचं काही टेन्शन नाही आहे. खरं तर मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. तेव्हा पंकज म्हणू लागतो, हो का, असं काय महत्त्वाचं सांगायचं आहे देविका, मग सांग ना. तुझे बाबा येणार नाही आहेत का, ते काही म्हणालेत का? तेव्हा देविका म्हणू लागते, पंकज, माझे बाबा नाही आहेत. मुळात म्हणजे मला बाबाच नाही आहे. ते फॉरेनलाही नाही आहे आणि त्यांचे कुठलेही हॉटेलही नाहीत. हे सगळं मी खोटं सांगितलं होतं. आणि खूप लहान वयात पंकज माझं लग्न झालं होतं, आणि त्या लग्नापासूनच मला एक मुलगा आहे. तू ज्या गोंडस मुलाबद्दल आत्ता बोलत होता ना, राजवीर, तो माझा मुलगा आहे. आणि हो, हे सगळं मी तुला आधी सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण राहूनच गेलं. मला तुला फसवायचं नव्हतं रे, मला तुला सगळं खरं खरं सांगायचं होतं. आता मात्र इकडं पंकज फोन बंद करतो. देविका मात्र रडू लागते आणि फोन बघते तर फोन कट झालेला असतो. तेव्हा सोनाली म्हणू लागते, काय झालं देविका? तेव्हा देविका म्हणू लागते, पंकजने फोन कट केलाय, आता माझं लग्न नाही होणार. त्याच वेळेस इकडे आता सत्या त्या मॅनेजरला घेण्यासाठी निघालेला असतो. त्याच वेळेस चंद्या त्याला फोन करतो. तेव्हा मात्र सत्या कुणाचा फोन आला हे न बघता पटकन फोन उचलतो आणि म्हणू लागतो, अगं धूमकेतू, तुला माझ्याशी भांडल्याशिवाय करमत नाही का, चावरी कुठली. आता काय मी येऊन तुला भरवणार नाही या, त्यामुळे तू माझी वाट पण बघू नको. त्या फुसक्याच्या लग्नाला थांबण्यापेक्षा इकडे 4 भाडी मारलेली बरी. पण काय करणार धूमकेतू, माझ्याशिवाय तुलाही तिथे करमत नसेल ना. ठीक आहे, ठीक आहे, मी कामावरतो आणि पटकन येतो. पण मी तुला जेवायला भरवणार नाहीये आज, आज तुला तुझ्या हातानेच खावं लागेल. त्या दिवशी किती चावली धूमकेतू तू. आणि धूमकेतू आता काय मूग गिळून बसली, अगं बोल की काहीतरी. आता मात्र इकडे चंद्या जोरजोरात हसू लागतो. तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, चंद्या तू येस वय, अरे मूग गिळ्यासारखा का गप्प बसला, बोलायचं की मग. तेव्हा लगेच चंद्या म्हणू लागतो, अरे सत्यादा, इथे एवढी भारी लव्ह स्टोरी ऐकू येत होती आणि काय बोलणार होतो मी. तेव्हा सत्या म्हणू लागतो, आता हे जे काही ऐकलंय ना, ते आपल्या पोरांमध्ये सांगायचं नाही, नाहीतर तू आहे आणि मी तुला उलटा टांगून हाणेल. तेव्हा लगेच आता चंद्या म्हणू लागतो, नाही सत्यदा, मी कुणाला बी काय बी सांगणार नाही, आणि सांगणार तरी काय होतो, तू काही बोलला नाही आणि मी काही ऐकलं नाही. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, हां आता कसं एकदम भारी, चल ठेव फोन, आता मला उशीर होतोय, मला जायचंय, चल मला गाडी चालू द्यायचंय. म्हणून आता चंद्या फोन ठेवतो. तर इकडे गुरुजी आता मीराला बोलावून आता वाती बनवायला सांगतात. तेव्हा मीरा आता तिथे स्टेजवरती बसून वाती बनवत असते. त्याच वेळेस निरूपा आणि पार्वती येतात. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, आता बघ पारू, या फुलवालीला मी कशी तिची लायकी दाखवून देते. तेव्हा पार्वती म्हणू लागते, अगं नीरू, कशाला काय बोलते तिला, जाऊ दे, किती काम करायली ना. तेव्हा निरूपा म्हणू लागते, गप्प बैस ग तू. त्याच वेळेस आता निरूपा मीराजवळ येते आणि म्हणू लागते, काय गे, तुला कोणी या वाती बनवायला सांगितल्या. तेव्हा लगेच आता मीरा उठून उभी राहते आणि म्हणू लागते, गुरुजींनी. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, तू जर या वाती बनवल्या ना, तर माझ्या पंकजच्या आयुष्यात सगळा काही अंधारच अंधार होईल, त्यांचा संसार नीट व्यवस्थित होणारच नाही. तेव्हा लगेच आता देविका, माझी सून होऊन येणार आहे हे तुला बघवत नाही, म्हणून हे समजा करायली ना, म्हणून हा सगळा अपशकून घडून आणतेस ना तू, असे आता निरूपा मीराला म्हणू लागते. तेव्हा मीरा म्हणू लागते, असं काय बोलताय बाईसाहेब, तसं पाहायला गेलं तर हे समद डेकोरेशन मीच केलंय ना. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, म्हणजे तू आता मला उलट प्रश्न विचारायला लागली का, उलट प्रश्न विचारतेस तू मला. तेव्हा लगेच मीरा मनाशीच म्हणू लागते,
आता मी गप्प बसायला हवं, कारण लग्न आहे आज आणि जर बोलतच राहिले तर वादाला वाद पेटतच राहतील. त्यामुळे मला गप्पच बसावं लागेल. तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते, "हे फुलवाली, तू अपशकुनी आहे एवढं लक्षात ठेव. आणि तुझा तो नवरा पनोती, त्याला मी पाठवलंय बाहेर. एक पनोती गेली माझ्या बबड्याच्या आयुष्याला नाट लावणारी आणि दुसरी पनोती ती इथेच इकडे नाक खुपस तिकडे नाक खुपस, या कामाला हात लाव त्या कामाला हात लाव, हे समजा चालूच आहे. तुला सांगितलेलं समजत नाही का? का करतेस तू हे सगळं? नको करू. जा ना इथनं बाहेर कुठेतरी. तुझी लायकी तरी आहे का फुलवाली हे समधे कामं करायची? उगाच माझ्या बाबड्याच्या लग्नाला नाट लावू नको." आता मात्र गुरुजी येतात आणि म्हणू लागतात, "मीरा, झाल्या का वाती बनवून?" आता मात्र मीरा लगेच तिथनं निघून जाते. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, "मी काम सांगितलं ना तिला दुसरं, म्हणून ती गेली. मी बनवते की वाती." आता मात्र पार्वती म्हणू लागते, "अगं निरू, किती बोलतेस तिला? काय गरज होती एवढं समदं बोलायची?" तेव्हा निरुपा म्हणू लागते, पारू, तुला लयच पुळका सुटलाय ग त्या भिकाऱ्यांचा. पण मी तिची लायकी काय आहे ना हे बरोबर तिला दाखवून दिलंय." तर इकडे आजी आणि सुधाकर भाऊ बाहेर पाहुण्यांच्या स्वागताला उभे असतात. त्याच वेळेस आता मीरा तिथनं बाहेर चाललेली असते. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, "अगं मीरा, कुठे निघाली?" तेव्हा मीरा म्हणू लागते, "काही नाही, ते बाहेर काही काम राहिले का बघून येते." तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, "आणि मीरा, तुझ्या डोळ्यात पाणी का आलंय? काय झालंय? कोणी बोललंय का?" तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, "कुठे काय? काहीच नाही. ते आतमध्ये धूप लावलंय ना, त्यामुळे डोळ्याला पाणी येत असेल." असे म्हणून मीरा तिथनं निघून जाते. पण मात्र आजीला नक्की समजतं की काहीतरी झालंय आणि निरुपा मीराला काहीतरी बोलली. तर इकडे आता सत्या मॅनेजरला घेण्यासाठी आलेला असतो. आता मॅनेजर गाडीत बसतात. सत्या लगेच मॅनेजरला पासवर्ड विचारतो. आता दोघेही गाडीतनं निघालेले असतात. तेव्हा सत्य म्हणू लागतो, "नेमकं तुम्हाला कुठे जायचंय?" तेव्हा मॅनेजर म्हणू लागतो, "तू चालत राहा, मी सांगेल तुला." त्याच वेळेस मॅनेजरला फोन येतो. तेव्हा मॅनेजर म्हणत असतो, "अरे निघालोयच मी, आता पोचणारच आहे तिकडे. आणि बघ, असा राडा करणार आहे ना, मला नाही म्हणाली, आता बघ तिचं लग्न मी होऊ देणार नाही. कसं लग्न करते ना तेच बघतो मी." आता मात्र लगेच सत्या मनाशीच म्हणू लागतो, "म्हणजे एका पोरीशी नडायला चाललाय आणि तिचं लग्न मोडायला चाललाय? नाही, नाही, नाही. एका पोरीबरोबर असं वागूच कसं शकतो हा माणूस? असं वाटतं ना याला इथेच गाडीतनं उतरावं आणि त्याचं तोंड हाणावं. पण काय करणार? मी जर अशी मारामारी केली तर धूमकेतूला बिलकुल आवडणार नाही. त्यामुळे आता मला गप्पच बसावं लागेल." त्याच वेळेस आता मॅनेजर लगेच आपल्या मोबाईलमध्ये देविकाचा फोटो काढतो आणि त्या फोटोचा कीस घेत असतो. आता मात्र सत्याला तर खूपच राग येतो. सत्य आता गाडीच्या आरशात बघत असतो. त्याच वेळेस आता मॅनेजर आपला मोबाईल समोर धरू लागतो. तेव्हा आता सत्या लगेच पाठीमागे वळून बघून नेमकं फोटो कुणाचा आहे हे बघण्याचा प्रयत्न करत असतो. तर इकडे देविका मात्र रडू लागते आणि म्हणू लागते, "सोनाली, आता माझं लग्न नाही होणार ना? पंकजला राग आला असेल का? हे सगळं समजल्यानंतर तो काय विचार करेल?" तेव्हा लगेच सोनाली म्हणू लागते, "हे बघ देविका, तू काळजी करू नको. आता आपल्याला स्टेजवरती जावंच लागणार आहे. जे काय व्हायचं ना ते होऊ दे. आपण बघून घेऊया. जे होणार आहे ते होऊनच जाऊ दे." आता मात्र त्याच वेळेस देविकाच्या आईचा फोन येतो. तेव्हा लगेच आता देविका मात्र आईचा फोन आलेला बघताच खूपच भडकते आणि लगेच फोन उचलून आईला म्हणू लागते, "काय गरज होती तुला आज फोन करण्याची? तुला माहिती आहे ना आज माझं लग्न आहे आणि आजूबाजूला माणसं असतील. तुझं नाव कोणी बघितलं असतं मोबाईलवरती तर काय सांगितलं असतं मी?" तेव्हा लगेच आता देविकाची आई म्हणू लागते, "अगं देविका, एवढं काय झालंय चिडायला? आणि जरी बघितलं असतं तरी आईच नाव दिसलं असतं ना फक्त, कोणी काय विचारलं असतं?" तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, "हे बघ आई, हाच तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि हे बघ, तुझ्यामुळे ना माझ्या आयुष्यात नेहमी प्रॉब्लेमच येत असतात. तू माझ्या आयुष्याची वाट लावलेली आणि त्यामुळेच आज माझं लग्न होतं की नाही हेही मला माहिती नाही." तेव्हा लगेच आता देविकाची आई म्हणू लागते, "अगं काय झालंय देविका? काही गडबड झाली का तिकडे? कुणाला काही समजलंय का?" तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, "आता माझ्याकडे एवढा वेळही नाही आहे तुला काही सांगायला. पण हे समजा तुझ्यामुळेच होतंय. त्यामुळे प्लीज मला फोन करणं बंद कर." असे म्हणून देविका आता पटकन आपल्या आईचा फोन बंद करते. आता मात्र देविकाच्या आईला खूपच वाईट वाटतं. त्याच वेळेस इकडे आता गुरुजी
मीराला नवरी मुलीला म्हणजेच देविकाला घेऊन येण्यास सांगतात. आता मात्र लगेच सुधाकर भाऊ मीराला म्हणू लागतात, अगं मीरा जा ना, गुरुजींनी तुला देविकाला घेऊन यायला सांगितलं ना. तेव्हा लगेच आता मीरा इकडे देविकाच्या रूम जवळ येते. तेव्हा लगेच सोनाली देविकाला म्हणत असते, देविका नको काळजी करू, आता आईचा फोन बंद झालाय ना. त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते, आईने तरी कशाला फोन करायचा, इकडे पंकजने फोन कट करून टाकला, तो लग्नात येईल का नाही आता समोर, काय बोलावं आणि काय करावं मला काही सुचतच नाही. त्याच वेळेस आता मीरा दरवाजा वाजवते. आता मात्र देविका खूपच घाबरते आणि म्हणू लागते, कोण आलं असेल, पंकज तर आला नसणार आहे ना, त्याने सगळ्यांना सांगितलं तर नसेल ना. तेव्हा सोनाली म्हणू लागते, देविका हे बघ शांत हो बघू, आणि तू एवढा विचार करणं बंद हो, आणि काय व्हायचं ते होऊ दे ना, आता आपण जाऊया बाहेर. त्याच वेळेस आता सोनाली म्हणू लागते, कुणाला काय हवंय, कोण आहे. तेव्हा मीरा म्हणू लागते, मी मीरा, आणि गुरुजींनी ना देविकाला बाहेर बोलावलंय, त्यामुळे चला पटकन. तेव्हा सोनाली म्हणू लागते, हो हो मी घेऊन येतेच. तेव्हा मीरा म्हणू लागते, मी इथेच थांबते, आवरा पटकन. आता मात्र इकडे देविका आतमध्ये तयार होत असते. त्याच वेळेस आता इकडे हॉलमध्ये गुरुजी निरूपाला म्हणत असतात, हार आणलेत का नवरीचे. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, हो गुरुजी हार आणलेत, असे म्हणून आता निरूपा रवीला आवाज देते. त्याच वेळेस मधू आणि रवी दोघेही हातामध्ये हार घेऊन येतात. आता मात्र निरूपाला खूपच राग येतो. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, काय आहे? असं जोड्याने हार घेऊन येण्याची काय गरज होती. तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो, अगं आई असं काय करते, अगं हार खूप जड होते आणि नाजूक आहेत ना ते, म्हणून असे घेऊन आलो आहोत आम्ही. तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो, अगं आई तू उचलून बघ हवं तर. तेव्हा निरूपा म्हणू लागते, काही गरज नाही, हार ठेव आणि जा तिकडे पंकजला घेऊन ये. आता मात्र लगेच रवी तिथनं निघून जातो. तेव्हा निरूपा लगेच मधूला म्हणू लागते, काय गे, माझ्या रवीपासून दूर राहायचा, काय त्याच्या मागे मागे करत असते, आणि हा हार घेऊन येण्याचं तुला कोणी सांगितलं होतं. रवी घेऊन आला असताना तुला असं त्याच्याबरोबर हार घेऊन येण्याची काही गरज नव्हती फुलवाली. अगं माझ्या रवीपासून लांब राहा सांगून ठेवते, जा, कशाला लुडबुड करतेस मधी. असे म्हणून आता मधू तिथनं निघून जाते. त्याच वेळेस आता पार्वती येते आणि म्हणू लागते, अगं निरूपा का चिडतेस त्यांच्यावरती एवढं. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, अगं या फुलवालीने ना तिच्या पोरींना ना असं मोकळं सोडलंय, त्यामुळे ना मला माझ्याच पोरांना आकळावं लागते. बघ आता ही लहानी पोरगी, ती सारखी रवी मागे मागे करत असते, मला नाही पटत ते. तर इकडे आता देविका आता दुसरी साडी घालून तयार झालेली असते. आता सोनाली तिला दागिने घालत असते. त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते, सोनाली मला नाही जायचं बाहेर, पंकज येणारच नाही, बघ त्याने सगळं काही ऐकले, तो काही बोलला सुद्धा नाही, रिप्लायच केला नाही, त्याने फोन कट करून टाकला, मला नाही वाटत तो स्टेजवरती येईल म्हणून. आता मात्र लगेच इथे मीरा बाहेर वाट बघत असते. तेव्हा सोनाली म्हणू लागते, हे बघ देविका, आता आपल्याला बाहेर जावंच लागेल, त्यामुळे प्लीज तू तयार हो ना पटकन. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, देविका चल पटकन, तुला बोलावलंय. तेव्हा देविका म्हणू लागते, पंकज आलाय का. तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही अजून, येतीलच आता. आता मात्र लगेच देविका म्हणू लागते, बघ सोनाली, अजून पंकज स्टेजवरती आला नाहीये ग, आता काय करायचं. त्याच वेळेस निरूपा आणि पार्वती इकडे येतात. आता मात्र मीराला असं देविकाच्या रूमच्या बाहेर उभं बघून निरूपा म्हणू लागते, काय गे फुलवाली, आता इकडे काय करायली तू. तेव्हा मीरा म्हणू लागते, गुरुजींनी देविकाला घेऊन येण्यास सांगितले ना. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो का, मग तुझी सावली तिच्यावरती पडायला नको, जा तू इथनं, मी घेऊन येते तिला. असे म्हणून आता निरूपा मीरावरती जोरात ओरडत असते. तेव्हा लगेच देविका आतमध्ये म्हणू लागते, आईंना काय झालं असेल, एवढ्या का भडकल्यात त्या, आणि मीरावर ते एवढा का राग काढतायत. नाही नाही नाही, त्यांना काही समजलं तर नसेल ना. त्याच वेळेस निरूपा आता देविकाला आवाज देते आणि म्हणू लागते, अगं देविका किती उशीर झालाय, आवर की पटकन आणि दरवाजा उघड बरं. आता मात्र देविका खूपच घाबरते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता मीराला देविकाच्या आईचा फोन येतो. आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते, अहो मावशी, तुम्ही का नाही आलात लग्नाला, आज इकडे खूप भारी वातावरण आहे, आमच्या घरी लग्न आहे ना. तेव्हा लगेच देविकाची आई म्हणू लागते, अगं समदं काही ठीक व्यवस्थित झालंय ना. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो समदं काही ठीक झालंय, पण माझी ती जाव आहे ना देविका, ती तयारच होत नाहीये पटकन, मला ना नक्की काहीतरी गडबड वाटते.
तेव्हा लगेच आता देविकाची आई म्हणू लागते, मीरा तू तुझ्या जाऊबाईला समजावून घेशील ना? तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, तुम्ही असं का सांगताय? जणू तुम्ही देविकाच्या आईच आहात. तर इकडे आता सत्याच्या गाडीत मॅनेजर बसून आता देविकाचा फोटो बघत असतो. त्याच वेळेस त्याचा मोबाईल आता गाडी आदळल्यामुळे पडतो. आता मात्र मोबाईल पडल्यानंतर तो सत्याच्या पायाजवळच पडतो. आता मात्र सत्या देविकाचा फोटो बघणार का? आणि देविकाचे सत्य कसे सगळ्यांसमोर येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.